हाय हॅलो नमस्कार, मी सुनीता सुतार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लाईफ इज सुनीतामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे, तुमचं आरोग्य छान राहू दे, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. आणि आज ना मी आज सॅटरडे आहे आणि आज वाजले 10:30 वाजले आणि आता थोडंसं क्लिनिंग करते. असं नक्कीच आज सॅटरडेला थोडीशी क्लिनिंग असते माझी. आणि बेडशीट वगैरे तर काढायचंच आहे. मी तुम्हाला दाखवलं मागच्या सॅटरडेला पण सगळे बेडशीट वगैरे काढलेले होते. तर आज परत आहे ती क्लिनिंग. आणि आज डबे पण काढलेत आणि माझ्याकडे ना किचन वरती लॉफ्ट नाही आहे, तर खाली ट्रॉलीज आहे. आणि मॉड्युलर किचन नाही आहे माझं आता सध्या तरी. फर्निचर बनवून घेतलेलं नाही, हे बिल्डरनं दिलेले होते खाली ड्रॉवर्स, ट्रॉलीज फक्त. त्याच्यामुळे ना मी कसे डबे ठेवते छोटे मोठे ते मी दाखवते तुम्हाला. आणि थोडीशी छोटी मोठी क्लिनिंग आहे आज. नक्कीच सॅटरडे आहे त्याच्यामुळे. आणि चला तर मी दाखवते तुम्हाला कसं ठेवते आणि काय करते मी, कसं ॲडजस्ट करते डबे सगळे ते दाखवते. कारण मागच्या सॅटरडेला तुम्हाला दाखवलं की कपडे कसे ठेवते. कारण फर्निचर घरात नसलं ना खूप टास्क असतो की कसं आपण ठेवायचं आणि आपल्याला व्यवस्थित पण पाहिजे असतं आणि दिसायला पण व्यवस्थित पाहिजे. आणि ते व्यवस्थित ॲडजस्ट पण व्हायला पाहिजे आणि ते आपल्याला हाताला पण भेटले पाहिजे. असं थोडीशी आयडिया काहीतरी करून ठेवायला लागते. ते मी दाखवते तुम्हाला कशी ठेवते. ते कपडे तर कसे ठेवते ते दाखवले तुम्हाला. आणि आता डबे, किचनमध्ये डबे कसे ठेवते ते दाखवते आता. चला तर मग आपण आता सुरुवात करू. आज थोडीशी क्लिनिंग आहे, त्याच्यामुळे मी आवरलं नाही. तेल वगैरे आहे केसांना, कारण आज टॉयलेट बाथरूम पण डीप क्लिनिंग असतं माझं. डेली तर एवढं नसतं पण सॅटरडेला नक्कीच करते. फरशी वगैरे सगळंच असतं. आज थोडं वेळपर्यंत क्लिनिंग असते आज. चला तर मग दाखवते तुम्हाला कशी क्लिनिंग होईल माझी आज. ओके. तर आता हे आहे ना, सगळे डबे काढलेत मी. जास्त डबे केले नाहीत शक्यतो, म्हणजे आत्ता सध्या तरी डबे म्हणजे वाढवलेले नाही आहेत मी. आणि हे सगळे झाकण वगैरे सगळे घासून घेतलेत. आणि बाकीचे मोठे मोठे डबे आहेत ते पण दाखवते कसे ठेवते मी. इथे असं खाली मी थोडंसं हे बनवून घेतलंय. कारण आम्ही सुतारच असल्यामुळे ना थोडंफार असं छोटं मोठं बनवून घेतलंय मी. कारण मला पुढे जाऊन हे सगळं लॉफ्ट बनवून घ्यायचे आहेत. कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे आपल्याला. आणि हे असे डबे ठेवते कारण हे खूप त्रास होतो पण आपल्याला काढते वेळी हे करते वेळी. त्याच्यामुळे मी छोटासा लॉफ्ट बनवून घेणार. खूप अडचण नाही करून घ्यायची आहे मला. अगदीच म्हणजे किचन अगदीच अगदी सगळं पॅक करून घ्यायचं असं मला नाही आवडत. त्याच्यामुळे हे डबे आता इथे असे आहेत सगळे लागणारे. आधी हे नव्हतं, हे स्टँड आहे ना, हे नव्हतं. मग हे मी बनवून घेतलं म्हणून वरती खाली मला ठेवायला बरं झालं. तर अगोदर काय व्हायचं, एक डबा म्हणजे डब्यावरती डबा ठेवायला लागत होता आणि एक डब्यातलं काहीतरी लागणार असलं ना मग ते सगळे डबे बाहेर काढायला लागायचे. आता हे थोडंसं व्यवस्थित झालेलं आहे. आणि हे माझं असं किचन आहे. आणि एक दिवस किचनचा टूर मी देईन छोटा मोठा. हे अशी ट्रॉलीज बनवून दिलेत त्यांनी, हे असे. आणि हे वरती आता इथे हा पाईप पण थोडा हे होऊन जाईल चिमणीचा. त्याच्यामुळे इथे एक छोटंसंच बनवून घ्यायचं, खूप काही गरज नाही आहे. असं बनवून घ्यायचं चाललंय माझ्या डोक्यात. बघू आता काय होते, कधी वर्क होते बघू आपण. असं काहीसं आहे किचन माझं. आणि हे डबे आहे ना, हे डबे मी इथं ठेवते फ्रीजवरती कारण काही ऑप्शनच नाही आहे. किचन ओट्यावरती तर ठेवू शकत नाही मी. आता असं फ्रीजवरती म्हणजे ते लागणारेच आहेत, रोज आपल्याला काही ना काही लागतं त्याच्यामधलं. असे मी तिथं ठेवते. म्हणजे तिथं ही केलं, आयडिया केली ती. आणि हातालाच घेऊन, आणि इथंच आपल्याला जवळच आहे नाही, आणि इथं फ्रीजवरती मी ठेवते ते डबे. जसं असेल तसं आपण छान ॲडजस्ट करून घ्यायचं. नाही हेच नाही तेच नाही असं नाही म्हणत बसायचं. कारण जसं आहे तसं आपल्याला ॲडजस्ट करणं गरजेचं आहे. चिमणी वगैरे सगळी आम्हाला बिल्डरनंच दिली आहे, ही शेगडी वगैरे.
मग बेसिक थोडं थोडं दिलं, त्याच्यामुळे मग आमचं फर्निचर करायचं राहून गेलं आणि मग राहिलं ते राहिलंच. आणि इथं पण असा एक टेबल आहे जे आपण ठेवू शकते, पण ते खूप मेसी दिसतं. मग इथं पण खाली म्हणजे बास्केट आहे ना ती चौकोनी, त्याच्यामध्ये थोडे काचेच्या बरण्या वगैरे असे छोट्या छोट्या ठेवलेत मी, ड्रायफ्रुट्स वगैरे घालून. आणि ह्याच्यावरती बसतील तेवढेच डबे ठेवते. मी पटापटापटा आवरते आता, कारण एकतर खूपच लेट झालेला आहे, कारण आज खूप काम आहे. टिफिन तर गेला आणि आता सध्या आहे ना टिफिनला रोज भाकरी आहे. भाकरी आवडते आता आणि भाकरी घेऊन जाता येते, आणि त्याच्यामुळे भाकरी आणि मी ही भाजी याची केली, काय म्हणतात त्याला, ही बघा हिची वाटाणा 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 म्हणतात आमच्याकडे, मटार, पण ते ड्रायवाले आहे ते. ही भाजी बनवली. ही भाजी पण खूप आवडते मुलग्याला आणि मला तर खूपच आवडते. मिस्टरांना एवढी नाही आवडत, पण घेऊन जातात थोडीफार ही भाजी. आणि छान अशी भाकरी बनवलेली आहे. भाकरीचा सध्या हे चालू आहे. हे बघा भाकरी अशा बनवलेल्या आहेत आणि भाकरीच आवडते आता सध्यामध्ये. आता इथे मी सगळं हे आवरून घेते, सगळे डबे पुसून घेते, झाकण वगैरे सगळे घासून घेतले मी. आणि मी पूर्ण डबे सारखे सारखे नाही काढत, कारण ते डबे घासले ना मग ते खराब होतात त्याचे. आणि बरेच वर्षापासून आहेत माझे डबे, खूप वर्ष झाली त्याला, मला वाटते 10 वर्ष तरी झाले असतील डब्यांना घेऊन. पण अगदी छान आहेत, पण सारखेच घासत नाही. आणि असे पुसून घेते ओल्या कपड्याने, आणि झाकणं मात्र सारखे वरचेवर घासत असते. त्याच्यामुळे ना डबे खूप छान राहतात. आणि असं सारखी आवरत असते, त्याच्यामुळे आपल्याला पण फ्रेश वाटतं. कुठलं पण काम असू दे, घरचं एखादी रूम असू दे. आणि आता सध्या मी काय करते, पहिला सगळं आवरायचे, सगळं टोटल एका दिवसात सगळं आवरायचे. पण आत्ता सध्या काय करते, थोडं 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 आवरते, म्हणजे एक एक कप्पा. आणि मी असं का करते हे खूप मला डिटेलमध्ये सांगायचं आहे तुम्हाला, कारण हेल्थ पण तेवढीच महत्त्वाची आहे आपल्याला सगळ्यांसाठी. आणि आमच्याबरोबर काय इन्सिडेंट घडला आणि काय झालं हे सगळं मला डिटेलमध्ये शेअर करायचं आहे. थोडासा वेळ द्या मला. आणि मध्यंतरी मी बोललेली गावी अचानक गेले, आणि त्याच्यानंतर व्हिडिओज टाकले नाही, कारण तिकडे गावी ना खूप रेंजचा इश्यू आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ मी केले शूट, पण खूप एडिटिंगला वेळ जायचा दिवसभर, त्याच्यामुळे मी केले नाहीत. मग मी व्हिडिओज केले नाहीत, आणि मग थोडंसं बिझी पण होतं शेड्यूल. त्याच्यामुळे मी गावी गेल्यानंतर व्हिडिओज केले नाही, तर टाकले पण नाहीत. आणि आल्यानंतर पण अपडेट दिले नाही तुम्हाला, की मी का एवढ्या घाईनं गावी गेले. थोडासा वेळ द्या, माझं माइंड पण सेट होऊ द्या. आणि मला बरंच शेअर करायचं आहे तुम्हाला, की काय घडलं, काय झालं. आणि कारण मी का अशी बोलते, की माझ्याबरोबर जे घडलं आणि आम्ही त्याच्यातून बाहेर पडलो, ते एखाद्या कुणाला तरी प्रेरणादायी गोष्ट होईल, कारण मोटिवेशन होईल अशासाठी मी म्हणते. कारण आम्ही एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आलो आहे ना, ते शब्दात नाही सांगता येणार. एवढ्या मोठ्या संकटातून आम्ही बाहेर आलेलो आहोत, आणि पूर्ण बाहेर आलोत. आणि आता तुम्ही बघताय माझे व्हिडिओ वगैरे सगळं व्यवस्थित आहे आता, आणि खूप छान आहे, खूप खूप छान आहे आता, व्यवस्थित आहे. आणि मला बनवायचा आहे व्हिडिओ त्याच्यावरती, खूप व्हिडिओ होतील त्याच्यावरती, आणि मी बनवेन नक्की आणि सांगेन. कारण कुणाला तरी हा माझा प्रवास ना प्रेरणादायी वाटेल, त्याच्यासाठी मला बनवायचं आहे. त्याच्यामुळे मी आता सध्या ना तेवढं छोटं छोटं आता इथं झाले माझे डबे पुसून सगळे, आणि आता ठेवून घेणे सगळे डबे. आणि इथे ना मी मुलग्याला सांगत होते की मला थोडंसं हेल्प कर म्हणून, कारण मी वरती चढलेले होते, तसं ठेवता येत नाही व्यवस्थित म्हणून. आणि मग तो मुलगा देत होता सगळे डबे, आणि हे सगळे ठेवून घेतले व्यवस्थित. आणि इतकं भारी वाटतंय ना, एखादा कोपरा फक्त आवरला तरी
मला तरी वाटतंय, काय माहीत, मला इतकी म्हणजे क्लिनिंगची सवय आहे. मी पहिले पण खूप लोड घ्यायची, खूपच लोड घ्यायची. म्हणजे सकाळी मी 6 वाजता स्टार्ट करायची ना, ते रात्री 10 वाजेपर्यंत माझं चाललेलं असतं. पण कोपरा क्लीन करायची मी, सगळं अंथरून सगळं बाहेर काढायची, सगळं टोटल बाहेर ठेवायची. आणि असं सगळं कोपऱ्या वर्षातून एकदा पण कोण काढणार नाही असं एवढं मी करायची. पण आत्ता नाही, आता एक कप्पाच आवरते, कारण त्याला ऑप्शन नाही आहे म्हणून. मग आणि मला चैन पण पडत नाही, मला आवरावंच लागतं, नाही तर माझी मग चिडचिड व्हायला लागते. ती घाण दिसायला लागलं, हे दिसायला लागलं. म्हणून फक्त ना आज मागच्या सॅटर्डेला थोडं बेडरूम आवरली आमची सगळी, आणि या सॅटर्डेला हे पूर्ण डबे क्लीन केले. फक्त झाकणं क्लीन करून सगळं पुसून आता व्यवस्थित ठेवते. आणि मुलग्याला म्हटलं तू हेल्प कर मला थोडंसं, आणि मग हे सगळं ठेवून घेते आहे. आणि चला मग पुढे दाखवते तुम्हाला कसं ठेवून दिलं मी सगळे डबे. असे ठेवलेत मी डबे, जे आपल्या डेली लागतंय ना तेवढेच हे डबे असे फ्रीजवरती ठेवते मी. हे साखर, पावडर, चटणी, मीठ असं सगळं एका ठिकाणी ठेवते. आणि ह्या डाळी, हे कडधान्य, अख्खा मसूर, आणि हे काही मसाले, तुपाचा डबा तो, आणि हे पण कडधान्य असं ठेवते. जे आपल्याला लागतंय ते इझिली आपल्याला हाताला भेटून जातं. आणि हा पण असा एक कप्पा काढते मी आता सध्या. पहिले खूप काढायची, सगळं एकदम सगळं काढत राहायची, पण आता नाही काढत, कारण थोडं लोड घ्यायचं, थोडंसं कमी केलं पाहिजे आपण. आणि आता हे असं, याला काय जास्त लागत नाही, घासायलाच पाहिजे असं काय नाही आहे, कारण हे जास्त घासायचं पण नाही. मग हे असं गंज चढतो. हे बघा, तुम्ही पाहू शकता कसा गंज चढलेला. ह्याला काहीतरी उपाय आहे का, तुम्ही मला सांगा ना प्लीज, कमेंट करून सांगा मला ह्याला काय करता येईल. तरी पण हे हालतच नव्हती ही ट्रॉली. आणि आमच्या इथे ना एक ते दादा आलेले, आणि त्यांना ते सहज दाखवलं, तर त्यांनी ना तिथं खोबरेल तेल सोडलं. पण आता सध्या ती अशी म्हणजे मऊ तरी होते, आधी काहीच हालत नव्हती, अशीच होती, अशीच. आणि आम्हाला नाही आयडिया त्याच्यामध्ये की काय करताय, तेव्हा इतकं घाण झालंय ना. मग आता सध्या मी पाणी लावायचं अजिबात सोडून दिलं. हे पण पाण्याने मी घासत नाही आता, असं फडक्यानं पुसून घेते. आणि ह्याच्यामध्ये तर हे आहेच मॅट, हे बघा किती घाण झालं. आता हे घासून घेणार आहे मी सगळं. आणि हे असं कोरड्या कपड्यानंच आता पुसते मी सध्यामध्ये, कारण ह्या ट्रॉलीज जेवढ्या असं छान वाटतात ना, तेवढ्या ह्याची खूप केअर घ्यावी लागते. केअर घेणं खूप गरजेचं आहे. आपण कसे पण धुतले आणि काही केलं मग झाली, खराबच झाली म्हणून समजायचं. आणि याला शक्यतो ना पाण्यानं धुवूच नका. आणि आता हे धुवून घेते. एकच कप्पा आवरायचा आहे बघा आता मी, हा आवरलाय. आता इथे पाहू शकता तुम्ही, मी पूर्ण हे टॉयलेट बाथरूम सगळं घासून काढते. आणि हे असं प्रत्येक संडेला करते मी, घासून काढते सगळं, पूर्ण डीप हे करते. ब्रश एक सेपरेट ठेवलेला आहे मी. आणि हे बाथरूम क्लीनर मागवलेलं आहे हार्पिकचं, छान आहे ते. म्हणजे पहिला मी हे टाकायची, म्हणजे पावडर टाकायची जी कपडे धुवायची, सर्फ एक्सेल वगैरे असते ती डिटर्जंट. पण आता हे मागवलं, छान आहे, असं क्लिनिंग करते.